क्या बात आहे, अप्रतिम आजची लढाई. आणि आज आम्ही नक्कीच संपूर्ण कोणची कंपनी आहे त्यांना नक्की शुभेच्छा देऊ. आणि सामना जो आहे तो आजच्या दिवसामध्येच होणार आहे. अंतिम अंतिम 5 साठी आपण टीम रेग्युलर फॉर्मॅटमध्ये काढतोय. सुपर 8चा सेलिब्रेशन, सुपर 12चं सेलिब्रेशन तुम्ही नक्कीच करा, आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला. चला स्पीडअप करा. उमरोली संघ उतरलाय. आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये हेदुटणे संघ आपण पाठवून द्या. तुम्हाला विनंती आहे की आपण चला आपण खेळाडू पाठवून द्या. सन्माननीय आदरणीय नाताजी घरज साहेबांचा इकडे शुभ सन्मान केला जात भाई. चला आता मॅचला सुरुवात झाली आहे. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका साईडला हेदुटणे हा संघ आपल्याला बघायला मिळतो, तर दुसऱ्या साईडला उमरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ कमी प्रमाणामध्ये दौडायचा आणि मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. संजू दादा यांच्या वतीनं शुभम म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जे लावलं होतं ते आमच्याकडे जमा झालेलं आहे. शुभम या खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि त्यांच्या बॉलिंग करिता संजू दादांच्या वतीनं हे 500 रुपये त्यांना देऊन इकडे आम्ही सन्मानित करणार आहोत. मॅचला सुरुवात. साहिल लोंगले पहिला बॉल. साहिलचा पहिलाच बॉल, वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतोय. तिथे फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे पहा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतीये. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. वेल प्लेड, गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय शुभम आणि त्यांना संजू दादांच्या वतीने इकडे 500 रुपये कॅश प्राईज दिलं जाते. ओ याही वेळेला अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो. फिंगर रोल्स केले होते. लेग कटरचा खूप चांगला वापर गोलंदाज साहिल लोंगलेच्या माध्यमातून इथून मात्र केला जातो आणि इथे पहा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला. आयएसपीएल सारखी मोठी स्पर्धा या खेळाडूने ॲज अ बॉलर म्हणून गाजवली. अंडर 19 कॅटेगरी मधून हा खेळाडू आयएसपीएल ची स्पर्धा आतापर्यंत खेळत आला. यावेळेला देखील चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इथे बघा पुन्हा एकदा एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना साहिल
हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो आणि काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साहिलच्या माध्यमातून. पुढचा बॉल. ओ याही वेळेला वेग प्रचंड होता, परंतु इकडे पंच सांगता इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातील. कमी वयातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नामाचा ज्या खेळाडूने ब्रँड बनवलं असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती प्राईड ऑफ उमरोली गाव साहिल लोंगले आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनला देखील तितकाच ताकदवार खेळाडू आहे, त्याला देखील विसरून चालणार नाही. प्रदीपसाठी हा बॉल, याच फटक्यांसाठी प्रदीप ओळखला जातो. समोर किती मोठा खेळाडू असू द्या, परंतु मी माझा नॅचरल खेळ खेळणार. आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटमन धमाका, 6 धावा, षटकार. रोहित जबरदस्त फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा साहिल निघाला. पुढचा बॉल पाहूया साहिलच्या माध्यमातून इकडे कमबॅक केलं जाईल का. या वेळेला देखील दिशा भरकटली आहे. इथे बघा लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात की हा वाईड बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स गुणतालिकेवरती इथून मात्र जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा आत्तापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात ओव्हर नंबर 1 मध्ये. पुन्हा एकदा साहिल तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया आता या बॉलवरती किती धावा येणार आहेत. यावेळेला कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन. आणि इथे बघा टप्पा बदलवला आणि बॅटरला इकडे जागचो जागीच उभं ठेवलं. डॉट बॉल आला. षटकाराचं प्रत्युत्तर आता डॉट बॉलनं दिलं. हीच तर एक चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. मोठा फटका आला आणि त्यानंतर कशा रीतीनं बॉल हाताळायचा ही मोठ्या खेळाडूला सांगण्याची गरज नसते. पुढचा बॉल. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरना स्ट्रोक सजवलाय. फिल्डर आपल्याला बघायला मिळालाय. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स देत असताना तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर बघायला मिळतात. आणि या बॉलवरती इथून मात्र 2 धावा आता काउंट केल्या जातात. ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या. दुसरे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅकवरती यायचंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गणेश घारे सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आला. पव्या दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पव्या गणेश घारेच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. गणेश निघाला त्याच्या स्पेलमधील त्याच्या कोट्यातील हा पहिला बॉल घेऊन. प्रदीप साठी हा बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातो. चल विकेट आली आहे. गणेशनं बघा पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आहे आणि बॅटर इथून मात्र प्रदीप बाद झालंच. वाजव डीजे. पव्या आता धीरजच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पहिलाच बॉल हाताळत असताना त्यानं मात्र आपल्या टीमला सफलता मिळवून दिली आहे. चांगली बॉलिंग करतोय गणेश घारे.
गणेश पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल पाहूया. या बॉलवरती आता काय घडणार आहे. धीरज निबाटर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, चांगले फटके तोही खेळत आला या स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी. हेदुटणे गावाला बिलॉंग करतोय धीरज हा खेळाडू. बॉल निघाला पुन्हा एकदा. यावेळीचा हा बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे. विकेट मिळू शकते. पकडला जातोय झेल. विकेट आली आणि बाटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 झटके. बाटर बाद. अंकुश दादा मिनमिने यांनी मात्र पॅक केलेला हा संघ आहे उमरोली हा संघ. आणि बघा आज अंकुश दादांच्या नावानं उमरोली हा संघ खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय. बॉल तयार झालेत पुन्हा एकदम. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे. गोलंदाज तयार होतात. 2 बॉलवरती 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. हॅट्रिक बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे गणेश घारेनं. जबरदस्त बॉलिंग, अफलातून गोलंदाजी, सुपर्ब. बॅक टू बॅक 3 हादरे इकडे दिलेत. जबरदस्त. बघा तिसऱ्या विकेटचा झेल इथून मात्र रत्नदीपने पकडला. स्विचिटचा प्रयत्न अक्षरशः फसला आणि बघा विकेट हॅट्रिक इथून मात्र कंप्लीट झाली आहे. जबरदस्त बॉलिंग. गणेश घारे नावाची चर्चा, नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय सरपंच व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2026 मध्ये. यावेळेला देखील फुलटॉस बॉल होता. ऑनसाईडला टर्न केला. बघा या विकेट हॅट्रिकसाठी प्रदीप दादा मारसे कर्जत वडवली यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज इकडे जमा केलेला आहे. आणखीन एक विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद झालेत. गणेश घारेला खरं तर प्रदीप दादा कर्जत वडवलीचे आहेत त्यांच्या वतीनं 500 इकडे रोख दिलेले आहेत. आणखीन एक विकेट आली आणि बॅटर इथून मात्र बाद झालेत. चला बॅटरने इकडे चॅलेंज केलं. हाईट फॅक्टर आता इकडे चेक केलं जाणार आहे. एक्झॅक्टली या बॉलचा टप्पा कुठे होता, परंतु अंपायर बॅटर मैदानाच्या बाहेर आलेले आहेत आणि नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. हाईट फॅक्टर रनआउटची विकेट होती. आता चेक केलं जाणार आहे स्क्रीनवरती एक्झॅक्टली या बॉलचा टप्पा कुठे होता. तिसरे पंच आणि तिसरा पंचांचा डोळा आता आपल्याला बघायला मिळणार आहे. रनआउटच्या माध्यमातून जरूर विकेट आपल्याला बघायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विसावले. आता आम्ही चेक करणार आहोत. हाईट इकडे चेक केली जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने त्यांचा रिव्ह्यू इथून मात्र गमावलेला आहे. बॉल तयार झालेत पुन्हा एकदम. गणेश घारे इथून मात्र तयार होते. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार आहे.
यावेळीचा हा बॉल आणखीन एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे सुद्धा डॉट बॉल आला. अफलातून गोलंदाजी. पाच बॉल हाताळले, 3 विकेट मिळवत एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज गणेश घारेनं. या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते. एकदा जोरदार टाळ्या उद्या गणेश घारेच्या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटक हाताळलं, एक धाव खर्च केली आणि 4 विकेट्स मात्र त्याने मिळवल्या. आजच्या रात्रीमध्ये हिरो बनत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेश घारे. सरपंच व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2026 मधलं आतापर्यंत सर्वात सुंदर षटक गोलंदाज गणेश घारेने इकडे हाताळले. काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. अफलातून गोलंदाजी. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि आता धावफलकावरती रन झाल्यात 13 धावा. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु ज्या पद्धतीने गणेश घारे ओव्हर नंबर 2 मध्ये आले त्यांनी मात्र धावांना पूर्णपणे अंकुश लावला. काय दमदार गोलंदाजी राहिली. जबरदस्त बॉलिंग. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्षद सध्या आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया हर्षदच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. ज्या प्रकारे पत्त्यांचा बंगला ढासाळावा तशा प्रकारे बॅटिंग करणाऱ्या हेदूटने हा संघ बॅकफुटला आलाय. खेळावं लागेल, लढावं लागेल. सरपंच व ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2026 ची ट्रॉफी तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष हा करावाच लागणार आहे. 13 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद तयार झाला. हर्षलचा हा बॉल वेग प्रचंड होता आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. उमरोली टीमचा बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. यावेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, यष्ट्यांचा वेध आणि बॅटर इकडे बाद झालेत. पुरस्कर्ते अंकुशजी मिनमेने यांच्या वतीनं सुद्धा मागील ओव्हर अर्थातच गणेश घारेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आलेला आहे. प्रदीप दादा यांच्या वतीनं 500 आणि अंकुश दादा मिनमेने यांच्या वतीनं 500 म्हणजे 1000 रुपयाची कमाई मात्र गोलंदाज गणेश घारेने केलेली आजच्या रात्रीमध्ये. जबरदस्त बॉलिंग. आणखीन एक विकेट आली आहे आणि बॅटर बाद झालेत. काय राग बॉल तयार झालाय पुन्हा एकदम. हर्षलचा हा बॉल इनफिल्डच्या वरनं पॉइंटच्या डोक्यावरनं फटका सजवलाय. कडक बेधडक. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. मिळतात धावा 4. चौकार. जबरदस्त फटका होता. स्क्वेअर कटचा अतिशय देखणा फटका आपण पाहिला आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौकाराच्या साह्यानं आता धावफलकावरती बदल. धावा झाल्या 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा तयार होईल. पाहूया पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे हाताळला जाणार आहे. अजूनही मात्र हर्षलच्या स्पेल मधील 3 बॉल बाकी आहेत. चला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे.
पुन्हा एकदा मात्र डावाला सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज तयार झालेत. हर्षल पुढचा बॉल. यावेळी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला दुर्वानु क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं थंबे थंबे तळे साचे हळूहळू धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 18 धावा झाल्यात. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. पहिल्या डावाचा जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये 8 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3 हर्षलच्या स्पेलमधील 2 बॉल बाकी आहेत. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पाहूया आता मोठे फटके इथून मात्र मारले जातील का. हेदूरने टीमच्या बॅटरच्या माध्यमातून ताकद आहे, नजाकत आहे. मैदानाच्या आतमध्ये तुमचं खरं तर कौशल्य इकडे दाखवणं गरजेचं आहे. स्पर्धा मोठी आहे, खेळ देखील तितकाच मोठा व्हायला हवा. ओ या वेळेला फटका दमदार आहे. ज्या धावा थांबल्या होत्या त्या आता ओव्हर नंबर 3 मध्ये येऊ लागल्यात. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. हर्षद त्याच्या बॅटमधनं आता धावा येऊ लागल्यात आणि बघा तो सध्या टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साईडला टार्गेट केलंय. फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाल्यात 25 धावा धावफलकावरती. अजूनही 6 बॉल येणे बाकी आहे. पाहूया आता या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहे. जवळ येऊ नका, उमरोली संघ जवळ यायचं नाहीये. लगेच चौथे बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही यायचं आणि षटकाला आता सुरुवात करायची आहे. 6 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहे. टार्गेट सेट करणारे षटक असणार आहे. अक्षय सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो. पाहूया आता डेथ ओव्हरमध्ये त्याला खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती आणलं. त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार आहे. अक्षय आलेच. स्ट्रायकिंग इनला फलंदाज उभा आहे. अक्षयचा हा बॉल येण्या अगोदरच बॅटचा चेहरा ओपन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु वेग इतका होता की खरं तर गतीनं बीट केल्या आणि इकडे डॉट बॉल आला. 5 बॉल अजूनही शेष आहेत. हाणामारीचं षटक आहे. अभी नाही तो कभी नाही. याच ओव्हरमध्ये तुम्हाला धावा इकडे जमावा लागणार आहेत कारण शेवटचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा आणखीन एक लगातारचा दुसरा डॉट बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक हाताळणं खरं तर एक मोठी जबाबदारी असते बॉलरच्या खांद्यावरती आणि बघा ती जबाबदारी अक्षय हा खेळाडू यशस्वीरित्या पार पाडतोय. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ याही वेळेला शरीरभेदी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवला. एकच धाव इकडे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं आता धावा झाल्या 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉलवरती किती धावा जमवल्या जाणार आहेत. 3 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका येतोय तर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळणार आहे. थांबतायत, वेळ घेत आहेत कारण अक्षयला माहिती आहे माझ्या टीमसाठी माझे 3 बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहेत. मला कॅप्टनने बॉलिंग करण्याची संधी तर दिली आहे, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. काय फेकी झाली.
जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या मुवमेंटला विकेट आली आहे. झटका नंबर 7वा बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॅटर इथून मात्र बाद झालाय. चला नवीन बॅटर धावतच जायचं. हेदुटणे संघ न्यू खेळाडू लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. नवीन खेळाडू सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बोला तयार होतोय. पुन्हा एकदा अक्षय पुन्हा एकदा थांबतायत. मोठा फटका या ओव्हरमध्ये अजूनही आला नाहीये, परंतु पुन्हा एकदा एक मोठा श्वास घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अक्षय निघाला. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॅटच्या टोला बॉल लागलाय, परंतु ताकद इतकी होती. बॉल गाठतोय बाउंड्री लाईनचं अंतर. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ये लगा शानदार छक्का. मिळाल्याने षटकाराच्या साह्याने ते धावफलकावरती धावा झाल्यात. 33 धावा शेवटचा भाव. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत खेळलाय. विकेटची संधी आहे, पकडला जातोय झेल. विकेट आली आणि बॅटर बाद झालेत. धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावा झाला 33 आणि विजयासाठी आता 34 धाव्यांचं गरज आहे या मॅच मध्ये. घेऊ
शरद आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये खरं तर बॅटिंग करण्यासाठी उतरले. 34 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. पाहूया आता या 34 धावा कशा रीतीने चेस केल्या जाणार आहेत. 24 बॉलमध्ये 34 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सध्या आपल्याला बघायला मिळतोय. बॉलर तयार झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. रोहित आला बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्रायकिंग इनला खेळाडू सध्या उभा आहे. शरद हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय आणि नाशिक इनवरती भावेश. दुसरा डावाला सुरुवात. बॉल तयार. रोहित वेगवान गोलंदाज आणि रोहित आता इथून मात्र तयार झाला. लेट्स प्ले. दुसरा डावाला सुरुवात होतीये. रोहित निघाला त्याच्या स्पेल मधला पहिला बॉल घेऊन. रोहितचा पहिलाच बॉल वेगवान होता. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर इथे बघा एकदा जोरो आपल्याला पाहायला मिळतीय आणि एका धावेच्या मदतीनं बॅटिंग करणाऱ्या उमलोली संघाचा खरं तर धावांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार झालाय. पुढचा बॉल रोहित ओव्हर द विकेटनं. यावेळेला वेग प्रचंड आहे. जितक्या वेगानं आल्या तितक्याच वेगानं बॉलला पाठवलंय. टाटा बाय बाय. सीधी बॅट नो बकवास. बॉल सीमा पार. षटकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत. ओ माय गॉड. कॅच ड्रॉप झाली. इथे घडतंय काय. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला. धाव घेतली जाते. भरपूर काही आपल्याला बघायला मिळालं. बघा सुरुवातीला बॉल हवेत उडला. तिथे कॅच ड्रॉप झाली. रनआउटची संधी होती ती देखील संधी गमावली आणि इथे बघा एक धाव देखील मिळाली आणि आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. एकदा झिरो आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग इनवरती शरद हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हेच ते षटक आहे. याच ओव्हरमध्ये खरं तर बॅट्समनला भरपूर चान्सेस असतात धावा बनवण्याचे. यावेळेला या बॉलला खेळून काढला परंतु तिथे बघा बॉल बॅक ड्राईव्ह आणि पुन्हा एकदा एक चिक्की रन्स आपल्याला पाहायला मिळतीये. जिंकलेच असा खेळाडू सध्या बॅटिंग करतोय शरद. याही मुवमेंटला एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. शरदकडे ती क्वालिटी आहे आणि बघा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल गुणतालिकेवरती आतापर्यंत रन झाले. दहा धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. बोला तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॉल जाईल डाऊन दी ग्राउंड. धावा किती. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय आणि आता मी चेक करणार आहोत. चला इट्स अ 4 रन्स. 4 धावा आपल्याला बघायला मिळतात.
आणि चौकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती बदल झालेत. रन झाल्यात 14 धावा धावफलकावरती. अठरा चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 20 धावा, 20 धावा 18 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? ओव्हर नंबर 2 ला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अठरा चेंडू 20 धावा, 20 धावा 18 चेंडू. बॉल तयार झालाय. ओव्हर नंबर 2 ला आता इकडे सुरुवात झाली आहे. गोलंदाज निघाला पुन्हा एकदा. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळीचा हा बॉल खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एक एक धाव भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये आता विजयासाठी धावा करायच्यात 19. 17 बॉल नीड टू 19 रन्स. बॉल तयार होतो. हर्षद चांगल्या टप्प्यावरती हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये बॉलिंग करत आला. त्याच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिली आहे दुसरं षटक हाताळण्याची. बॉल तयार झाला. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. स्ट्रायकिंग इनला आता भावेश उभा. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण जरूर पाहिला. असा खेळाडू भावेश सध्या स्ट्रायकिंग इनवरती उभा. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. हर्षद यावेळेला देखील वेग प्रचंड होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इकडे पूर्ण होतात. चित्त्याच्या चपळाईनं हरण्याच्या वेगानं इकडे बघा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने हळूहळू आता विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना बॅटिंग करणारा उमरवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 15 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धाव्यांची गरज आहे. 15 बॉल नीड टू 16 रन. 15 चेंडू मध्ये 16 करायच्यात. बॉल तयार. मॅच बनवू शकते. अजूनही 50-50 मॅच आहे. यावेळेला देखील भरपूर वेगाने हा फटका सजवला. ताकद इकडे वापरली गेली. 2 धावा पूर्ण होतात. या ओव्हरमध्ये जरी मोठे फटके आले नाहीये तरी सुद्धा सिंगल डबल धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. ही एक चांगली बाब. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल. कमी गतीचा हा बॉल खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज या बॉलच्या मागे धावलाय आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षदनं चांगलं कमबॅक केलंय. कोणताही मोठा फटका बॅटरला खरं तर खेचू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी.
बॉल निघाला पुन्हा एकदा. ओ याही वेळेला ऑनसाईडला फटका टर्न केला. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होईल का? हो झालाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बारा चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 9 धावा. चला टीम मीटिंग नको आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 12 बॉल मध्ये आता 9 करायचे आहेत. बारा चेंडू आणि विजयासाठी आता 9 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. पाहूया आता काय घडणार या मॅच मध्ये. बॉल निघाला. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज सध्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. याचा बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये सध्या भावेश हा खेळाडू दिसतोय. आणि बघा यच इकडे स्वॅक्स करेंगे स्वागत. षटकाराने स्वागत केलंय. 11 बॉल मध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. चला I11 कोण संघ आपला कर्णधार व्यासपीठावरती यायचं. I11 कोण. 11 बॉल मध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. ओ कमी गतीचा बॉल. इकडे लाईन चांगली होती, इकडे डॉट बॉल आला. आता 10 मध्ये 3 धाव्यांची गरज आहे. भावेश चांगल्या रिदम मध्ये तो सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. नाशिकला हर्षद उभा आहे. मनसे ट्रॉफी मध्ये 4 सामनावीराचे पुरस्कार त्यांनी जिंकलेच. याही वेळेला या बॉलला खेळून काढलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव मिळणार आहे. आता विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. नऊ चेंडू आणि विजयासाठी आता 2 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार होतोय. बुद्धी बळासारखं आता इकडे क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इकडे श्रेष्ठ ठरणार. कमी गतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. हे मगाशी उल्लेख केला, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणे इकडे श्रेष्ठ ठरणार आणि इकडे 1 धाव आली आहे. अजूनही मात्र विजयासाठी 1 धाव्यांची गरज आहे. स्कोर बराबर 33 धावा झाल्यात. आता 1 धाव्याची गरज आहे. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. भावेशच्या बॅटमॅननं या डावातील 3रा षटकार आपल्याला बघायला मिळाला आणि सामना फिनिश केला. अभिनंदन उमरोली संघ. वेल प्लेट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. चला ती सगळं ते आपण टॉस करूया. विनंती आहे टीम उमरोली संघाला आपण देखील लगेचच जायचं. चला गणेश घारे मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट 1 धाव त्यांनी खर्च केली. अंकुश दादा आणि बघा प्रदीप दादा यांच्या वतीनं 500 इकडे जमा झालेले आहेत. लगेच यायचंय गणेश घारे सामनावीर.